नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये। मुंबई ते गाणगापूर हा आपला प्रवास सुरू आहे। ही ट्रिप आहे आपली। या ट्रिपमध्ये आपण सगळ्यात पहिला आपण जेजुरी, दुसरं आहे शिखर शिंगणापूर, तिसरं स्थान आहे पंढरपूर, चौथं स्थान आहे सोलापूर जिल्ह्यातलं शहरामध्ये असलेलं सिद्धेश्वराचं मंदिर, पाचवं स्थान आहे आपलं ते आहे तुळजापूर, सहावं आहे अक्कलकोट आणि शेवटचं जे डेस्टिनेशन आहे, शेवटचं जे आपला स्टॉप आहे तो आहे गाणगापूर। तर आपला पहिला स्टॉप झालेला आहे। आपण पहिला डेस्टिनेशन म्हणजे पहिला आपलं जे जेजुरीचं जे गड आहे आपण तो जेजुरीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण इथून निघतोय आता शिखर शिंगणापूरसाठी। चला तर आता आपण शिखर शिंगणापूरच्या आपण सुरू करूया प्रवासाला। जर चॅनल वरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि जर जेजुरीचा जर व्लॉग आपण पाहिला नसेल तर आय बटन वरती लिंक दिलेली आहे, आपण आय बटन वरती लिंक प्रेस करून तो व्लॉग बघून घ्या, जेणेकरून आपल्याला ह्या पूर्ण जर्नीची माहिती मिळेल। चला तर आपण शिखर शिंगणापूरच्या व्लॉगला सुरू करूया, चला। मंडळी आता आपण शिंगणापूरच्या आतमध्ये आलेलो आहे। द्वार क्रॉस केलेला आहे आपण, गेट ठीक आहे। 50 रुपये टॅक्स भरलेत आपण। कुठं रशी? हा मग तुला थोडी सोडणार आहे। हा मग तर मंडळी आपण बघू शकता, आपल्याला दिसतंय की नाही मला माहित नाही, पण इकडे पाठीमागच्या साईडला मंदिर दिसतंय आणि या साईडला चालू आहे महाप्रसाद। तर आता आपण महाप्रसादाच्या टायमाला आलोय, तर आपण महाप्रसाद घेऊया आणि मग पुढे दर्शनाला जाऊया। बघा सगळं अनाउन्समेंट वगैरे चालू आहे आणि आपण महाप्रसाद घेऊया सगळेजण, त्यानंतर महादेवाच्या दर्शनाला जाऊया। तर इथे दुपारी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला अन्नदान होतं, म्हणजे जेवण अवेलेबल आहे इथे, आपल्याला बाहेर कुठे करायची गरज नाहीये। चला तर आता आपण महाप्रसाद घेऊया आणि मग पुढे दर्शनाला जाऊया। हा आहे महाप्रसाद, बघू शकता इथे महाप्रसाद चालू आहे। ही आहे महाप्रसादाची सोय। आम्ही अभिषेक वगैरे करायच्या ह्याच्यामध्ये चालू आहे। आम्ही जंगम बघितलाय आता। आम्ही लिंगायत समाजात नाही तो म्हणून आम्ही जंगम, म्हणजे आमच्या समाजामधला ब्राह्मण आहे, ज्याला जंगम म्हणतात। मी लिंगायत समाजातून येतो, तर आमचा अभिषेक वगैरे ते लोकच करणार आहेत। आता आम्ही त्याच्याकडनं पासेस वगैरे घेतलेले आहेत जंगमांकडनं। आता वरती जाऊन लाईनीत थांबायचं अभिषेकाच्या लाईनीमध्ये, 1-1.5 तास तरी वेळ जाईल। नवीन लग्न झालेली जोडपी असतात, ती येऊन इथं अभिषेक वगैरे करत असतात, त्यामुळे आपल्याला गर्दी असणारच आहे आज। आणि त्यातल्या त्यात आज सोमवार आहे, त्यामुळे तर आणखी खूप जास्त गर्दी असणार आहे, कारण सोमवारसुद्धा आहे आणि लग्नाचा सीझनसुद्धा आहे। तर चला तर आता बघूया आपण। आपण चाललोय आता मंदिराकडे चाललोय।
शिड्यावरती चालत चाललोय आपण. प्रसाद वगैरे घ्यावा लागेल. चप्पल वगैरे काढूया. ठीक आहे. ते तुम्हाला सगळं अंतपूजा सामान ते ठीक आहे का? हा अंत बोलला ना त्यांना. आम्ही पूजारीच आहोत. त्यातला खडा घ्यायची बी. त्याचं काय सामान असते? त्यांचं दही दूध हळद कुंकू पंचामृत. ते बोलू नाही नाही दही दूध हळद कुंकू पंचामृत जास्तीत जास्त फुलं आणतील नाही, ते शिदा फिदा घ्यावं लागतं ना आपल्याला. शिदा आणलाय आम्ही, तो दिला त्याला आम्ही त्याला. आणि कोणाला एक बस का? नाही बस काय घ्यायचं आता? अजून एक घे ना. कशाला? मावशीचा मावशीला हा इधर नाही सोडत. घे बाबा घे. मी गेलं तर मला येतंय. हा मग घे की मग. घेतलेलं आहे आपण सामान. शेल्फी सरच म्हणून हा शेल्फी सरच म्हणून चला चल रे चल. आपण पोहोचलोय मंदिरात. मंदिराचं पहिलं लोक फर्स्ट लोक. नवरदेव नवरी. नवरदेव नवरी आणि हे सगळं जिथे पूजेला येतात ते सगळे नवरदेव नवरी आहेत. हे मंदिर आहे. मंदिराचा कळस वरती आहे. पुरातन मंदिर आहे खूप. टीका लावतोय सगळ्यांना. हा तिकडून जावं लागेल. अरे कुठून आहे याची लाईन? मंदिरात जायचं नाही तुला, त्या आमच्या सोबतच जावं लागेल. तुला बसून राहावं लागेल इथे. ये इकडून लाईन आहे वाटतं. इथून लाईन आहे का? अरे हीच लाईन आहे पण कुठून लाईन आहे ती? ए तिकडं कुठे चालली? ये इकडे. हा या आधी असं फिरून तर येऊ, बघून येऊ. 1-1.5 तास तर लागणारच आहे त्याला. त्या अभिषेकाची लाईन वेगळी, त्याची लाईन वेगळी. सगळं हे मंदिराचं मुख्य मेन गेट. अरे काय तिथे ये सांगतात ये. हा ना मग हे असं फिरून येऊया आधी. कुठे गेली आई? आई कुठे आहे? आई मुख्य मंदिर आहे. पुरातन मंदिर आहे. काय करायला लागली? अरे हो असं फिरून आलोय आपण. फिरायला लागलोय फक्त.
आम्हाला इथून जावं लागेल. अरे तुमचा पास घेतलाय ना. फायनली आमचा अभिषेक झालेला आहे. मंदिराच्या आतमध्ये जाऊन आम्ही अभिषेक केलेला आहे आणि आतमध्ये खूप गर्दी होती. लिटरली आम्हाला 3-4 तास लागलेत अभिषेक करण्यासाठी रांगेमध्ये. आणि पावसाने इथं सगळ्यांची वाट लावून टाकलेली आहे. पाऊस खूप जोरचा पाऊस आला, अवकाळी पाऊस होता आणि आमचं नशीब चांगलं होतं की आम्ही त्यामध्ये वाचलो, कारण आम्ही ताडपत्रीच्या आतमध्ये होतो. भरपूर भाविक भिजलेले आहेत. तर आमचं फायनली दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघतोय पंढरपूरला जाण्यासाठी. इथे पावसाने खूप वाट लावून टाकलेली आहे, कारण पाऊस खूप जोरात आला होता. अभिषेकसाठी आपल्याला लाईनीला खूप गर्दी लागली. आता आपण निघतोय आता जाण्यासाठी. चला आपण निघूया आता. मी आपल्याला दाखवतो आता पावसाने कशी वाट लावली ती. आपण बघू शकता पावसाने कशी वाट लावलेली आहे. पाणीच पाणी झालेलं आहे सगळीकडे. खूप जोरचा पाऊस आला होता. लिटरली सगळे जेवढे पण अभिषेकाच्या लाईनीमध्ये थांबलेले होते सगळे भिजलेले आहेत. त्यामुळं आमचं नशीब चांगलं होतं, आम्ही नाही भिजलो, कारण ताडपत्रीमध्ये होतो आम्ही. आता थोडेसे फोटो बिटो काढायचे फॅमिली सोबत. तर बघू आता. चला तर आता चला आता आपण उतरायला लागलोय. आता आपण इथे चपला काढल्या होत्या येताना. हा तुझी तिथं आहे ना. हा हा प्रसाद हे बी आहे का. ठीक आहे रे, हे 2 टाक. हे बी घ्यायचंय का. ते पिशवी दे त्यांना. 50 रुपये डझन. हा एक डझन इबीत द्या. चला आहेत घरी पण असून दे, घे आता. काय पप्पा आता ही पेढे घ्यायला लागले. पेढे घेऊया का. हे घे, पैसे दे. पेढे पाहिजे. हा ये पेढे घेऊया ये. हा ये. हा आला. कुठला किती. 100 म्हणते 120 रुपये. हा मग घे. मग बघा ना. थोडं ट्रायल दे बाबा. हे घे, खा, ट्रायल कर. दे. ह्याचं थोडं ट्रायल दाखव ना मला. कोरमुळे एक घेतले ना आपण. $240 ना रे. हा कुठे आहे ते पेढ्याचं बॉक्स. हे दर रे खायचं. कुठे आहे ते ठेवा त्याच्या. आता आम्ही चाललोय गाडीकडे आणि 3.5 तास लागलेत आम्हाला याच्यामध्ये दर्शन घेण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी. मंदिरामध्ये अभिषेक करायचा होता, त्यामुळे आम्ही पास घेतला होता. तर
अभिषेकाचा पास असतो, पण अभिषेकाच्यासाठी सुद्धा नवीन नवरा नवरी वगैरे येत असतात. लग्नाचा सीझन आहे, नवीन नवरा नवरी इथे पाया पडायला आले की इकडे अभिषेक करतातच. आणि आज सोमवार सुद्धा आहे, शंकराचा वार आहे. आज अमावस्या पण आहे ना, काय पौर्णिमा, पौर्णिमा आहे. आज पौर्णिमा सुद्धा आहे, त्यामुळे खूपच इथे गर्दी. सोमवार आहे. सोमवार आहे, पौर्णिमा आहे, त्यामुळे खूपच गर्दी आहे. त्यामुळे इथे लिटरली आम्हाला एकदम सगळ्यात जास्त वेळ लागला. इथे 3.5 तास माझं प्लॅनिंग होतं की गर्दी नसेल असं वाटलं होतं, थोडीफार असेल असं वाटलं होतं, बघूला जायचंय तुला? पण अभिषेकाचं यांचं ठरलेलं होतं. त्यामुळं अभिषेकासाठी आपण घरून सगळं ते शिदा वगैरे घेऊन यावं लागत असतो. तर आपण ते सगळं आणलेलं होतं. मला माहिती नव्हतं की इतका वेळ लागेल अभिषेकासाठी सुद्धा. पण ठीक आहे, आता वेळ लागला. आता आपण इथून निघणार आहोत पंढरपूरला. हा पाठीमागचा सीन बघा तुम्ही, एकदम डोंगर सपाट एकदम. आणि आता निघायचं प्लॅनिंगमध्ये पाऊस पडल्यामुळे खूप सुंदर असा वास यायला लागला इथे. खूपच छान सुंदर वास येतो. तर आता आपण जाणार आहोत गाडीकडे. आपली गाडी आहे खाली, इथे दिसत असेल आपल्याला पाठीमागे. एवढ्या या गाड्या दिसतात, त्यामध्ये आपली सुद्धा गाडी आहे. त्या अन्नछत्र आहे ते, तिथंच गाडी वगैरे लागलेली होती आपली. आपण गाडी तिथंच लावलेली होती. तर आता आपण जाऊया, चला गाडीपाशी जातोय. कंटाळा लागतो. चला तर आता आपण निघूया. आणि लोक असं बघतात खूप असं कॅमेरावरती आपण आणि विचारतात ब्लॉग बनवतात. आता मगाशी एकाने विचारलं ब्लॉग बनवतोय का म्हणून. तर हां, जेजुरीमध्ये सुद्धा दोघा तिघांनी मला विचारलं तुमची ब्लॉगिंग आय डी काय, म्हणजे काय चॅनलचं नाव काय वगैरे. तर आपण त्यांना सांगितलं होतं चॅनलचं नाव. नाही घे पाणी घे. हा घे, लागतात पाणी. का आता काय वाया जाणार नाही, काय गरम होणार नाही. आता पाणी आणि आईस्क्रीम घ्यायला लागले. चला तर आता आपण इथेच आता आपल्या ब्लॉगला आपण शिखर शिंगणापूरच्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. आणि आता आपण इथून निघतोय पंढरपूरला जाणार आहोत आपण आणि मुक्काम करणार आहोत. कारण आता काय दर्शन होईल मला असं वाटत नाही, कारण इथून जायला आपल्याला ॲटलिस्ट 2 तास लागणार आहेत. आपल्याला जायला इथून 2 तास लागणार. मग 7 इथेच वाजणार आहेत, 9 वाजतील आपल्याला तिथे पोचता आपण तिथं रूम घेऊया आणि स्टे करणार आहोत तिथे. बघूया आता पुढे जाऊन काय. तर आय होप आपण आता तिकडे गेल्यावरती तुम्हाला कळेलच. चला तर आता आपण ब्लॉगला इथेच एंड करूया आपल्या. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. आणि सोशल मीडियाचे जेवढे बी आपले प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅटफॉर्मला सुद्धा फॉलो करायला विसरू नका.